सांगितलं होतं, की 22 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आणि हं, हं. आज रोजी आपल्याला ढगाळ वातावरण संध्याकाळी बऱ्याचशा भागामध्ये पाहायला सुद्धा मिळत आहे. हं, हं. परंतु सर आता न्यूजच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की मान्सून पुन्हा एकदा रखडला हं. आणि पाऊस हे जे आहे तर लांबणीवरती गेला. तर याबद्दल काय अपडेट राहणार? म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे पाऊस 22 तारखेला येणार का 25 तारखेला येणार का समोर जुलै महिन्यामध्ये जाणार? तर त्याबद्दल एक शेतकऱ्यांना सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच परिस्थिती जी आहे सध्याची आपण पाहतोय 2026 ची, हो, की पाऊस काही दिवसासाठी लांबणीवर पडलेला आहे. म्हणजे एकंदरीत गेल्या वर्षीच्या तुलनात्मक 6-7 दिवस उशीर झालाय आताच्या बरोबर. तिथपर्यंत. हो, आणि 22 पासून जो पाऊस सुरू होतो तो पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस आहे आणि तो जवळपास परिस्थिती जी आहे, हां. ती सध्या सुधारताना अवघ्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळते आणि पाऊस मेघगर्जनेसह मोठ्या थेंबाचा आहे. फक्त पहिल्या दिवशी ही जी हो, व्याप्ती जी आहे, ती मिडियम रेंजमध्ये राहणार आहे. म्हणजे सगळ्यांनाच एका दिवसामध्ये घेईल अशी कंडिशन नाहीये. बरोबर. पण पाऊस हा खूप चांगला मोठ्या व्याप्तीचा जो उदयातही झाला नाही अशी व्याप्ती त्याची राहणार आहे. हां. आणि एकंदरीत सुरुवात जी आहे ती नाशिक क्षेत्र, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, हो, त्याचबरोबर इकडे अहिल्यानगरचा खालचा भाग म्हणजे बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, बुलढाणा जिल्हा सुद्धा जो काही मेहकर, लोणार परिसर असतील, देऊळगाच्या परिसर असेल, भोकरदन, जाफराबाद परिसर असेल हं. आणि हा पाऊस दिवसा नाहीये, संध्याकाळच्या वेळी. दिवसा नुसतं सावली धरून आभाळ राहील. जे सूर्यदर्शन आहे आज दिवसभर पाहायला मिळतंय ते उद्याही मिळणार आहे आणि 21ला पण मिळणार आहे. हो, बरोबर. खरा बदल जो आहे तो 20 पासून चेंज होईल. आजही बऱ्याच ठिकाणी ढगांचे आगमन होत आहेत. जास्त कालच्यापेक्षा आज जास्त. हो, रात्रीच्या वेळेला पण आज 19 तारखेला संपूर्ण चांदण्या झाकून जातील. काही ठिकाणी थोडीफार पावसाची शक्यता दिसते. पण चांगला आणि पेरणीच्या योग्यतेचं जे काही वातावरण आहे ते 20 च्या पुढे म्हणजे 22 पासून सक्रिय होणार आहे. हो, बरोबर सर. हं. मात्र सर त्यासमोर कशी कंडिशन राहणार? त्यासमोर कशी माहिती आहे का 22 तारखेला आणि 23 तारखेला याच्यामध्ये जवळपास निम्मा महाराष्ट्र बेतून जाईल. म्हणजे जे काही आज सध्या आपण पाहतोय शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. याच्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आपण जे काही पेरणीचा सल्ला आहे तो देत नाहीये. कारण काय, यावर्षी शासकीय हवामान खात्याकडनं जे सांगितलंय, की आमच्याशिवाय पेरणीचा सल्ला शासकीय सरकारी हवामान खात्याशिवाय घेऊ नका. बरोबर. त्यामुळे त्यांनी आपलं तोंड बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे ते थोडं थांबलेलं बरं आहे. हो. आणि 2 दिवस म्हणजे 22ला सुरुवात झाली, की 23च्या संध्याकाळी पुन्हा मोठा पाणी आहे. अनेक ठिकाणी त्याची व्याप्ती जास्त आहे. हं. तर असा 2 दिवस पाणी पडू द्या आणि त्यानंतर तुमच्या पद्धतीने तो निर्णय घ्या. कारण बरोबर की आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याचं वातावरण पाहिलंय, आज तुम्हाला भकास वाटेल, उद्या 20ला भकास वाटेल, 21ला पण भकास वाटेल. हो. पण 22 पासून चित्र सगळं पलटून जाणार आहे. मात्र सर आता हे 22 पासून जे चित्र बदलत आहे, तर मग 22 हं. पासून हे जे चित्र बदलणार, तर हे सर्व जिल्ह्यांमध्ये बदलणार का काही जिल्हे फक्त मात्र असे घेत-घेत जाणार? प्रश्न चांगला आहे. जिल्हे सगळेच बदलणार आहेत याच्यामध्ये. हो. एकही जिल्हा असा राहणार नाही, की त्यामध्ये पाऊस होणार नाही. हां. फक्त त्याची जी इन्सेंटिव्ह असते म्हणजे गावं घेण्याची. आता तुषारचं स्प्रिंकलर जर लावलं तर 2-3 काकड्या कमी पडतात, 2-3 वाकड्या वाढतात. हो. तसं एक साईड जास्त, एक साईड कमी अशा पद्धतीने चालणार आहे. आणि हा पाऊस दिवसा नाहीये, संध्याकाळच्या वेळेला मध्यरात्रीपर्यंत, पहाटेपर्यंत हा आगमन करत राहणार आहे. आणि एकंदरीत याची परिस्थिती जी आहे ती पहिले 2-3 दिवस काही ठिकाणी अतिशय मोठ्या थेंबाचं पाणी आहे. चांदणबरीपर्यंतही याची मजल पोहोचू शकते. हो. आणि याच्यामध्ये सुरुवातीच्या दिवसाला, पहिल्याच दिवसाला तो सगळे गावं घेईल असं नाहीये. 2 दिवस सुद्धा महाराष्ट्र निम्म्याहूनही जास्त व्यापण्याची शक्यताची दाट आहे. बरोबर. आणि आज सध्या काही तासापूर्वीच एक बातमी न्यूजमध्ये पण आली, की मान्सून प्रगतीपथावर आहे. हो. प्रगतीपथामध्ये जाऊन पाहू शकता अशा पद्धतीचे आहे. बरोबर. मात्र हं. सर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि बरेचसे शेतकरी सुद्धा मला फोन करत आहे आणि विचारत सुद्धा आहे, की सर नेमका दुष्काळ पडणार का यंदा? म्हणजे तसं तुम्ही तर नाही सांगितलेलं आहे. पण हं. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगावे दुष्काळाबद्दल म्हणजे काय अपडेट राहणार? हे बघा, आपण सगळेजण पेरण्या जुलै महिन्याच्या मध्ये सुद्धा पेरण्या केल्या याच्या अगोदर सुद्धा. हो. आलेनोकड पाहून परिस्थिती तशी दिसते, पण तशी नाही. बरोबर. कारण की 2023ला सुद्धा 21 तारखेच्या पुढे म्हणजे 25 ते 24 जूनला मान्सून आगमन केलं होतं. हो. त्यावेळेस सुद्धा तो 30 तारीख घेतोय. मग 2023ला जी परिस्थिती उद्भवली होती, की जवळपास तिथे सुद्धा पाण्याची टंचाई आली पण एक शेवटला का होईना पाऊस येऊन ती पाण्याची टंचाई त्यांनी पूर्ण केली. बरोबर सर. आणि याच्या अगोदर सुद्धा असे पाऊस झालेत, की उशिरा पेरण्या झाल्या. पंढरपूरची यात्रा मागे फिरेपर्यंत की काही काही ठिकाणी पेरण्या झाल्या नव्हत्या. हो. असे उद्भवलेले आहे परिस्थिती. हे नवीन नाहीये. आता बरोबर. येणारा काळ जो आहे तो चित्र स्पष्ट करेल. हो. बरोबर आहे सर. हं. मात्र हं. सर सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी किती म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत पार पडतील? तर त्याबद्दल थोडक्यात सांगावे सर?
एकंदरीत चित्र पाहिलं तर पाऊस आल्याच्या नंतर 4-5 दिवसापर्यंत ती पार पडेल. हो, बरोबर. नक्कीच सर. मात्र हं. सर तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून काय सांगणार समजा आपल्या चॅनलच्या माध्यमातून? एवढंच सांगेन, जे सरकारी नियमांचे आदेश आहेत, की आमच्याशिवाय पेरणी करू नका, सरकारी अंदाजाशिवाय त्याचं पालन करावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही पेरणी दरवर्षी करतात त्याप्रमाणेच ती पेरणी असावी. त्याच्यानंतर महत्त्वाचा सल्ला, पेरणी जमिनीचं पोट भरेल एवढा पाऊस पहिले पडून द्यावा. हो, पहिल्याच दिवशी घाई करणं चुकीचं आहे. धुरळ बरोबर. पेरण्याच्या बाबतीत स्पष्ट इशारा मी मागे दिलाय, की आपण धुरळ पेरणी तारखा ह्यावर्षी देत नाहीये. नाही, बरोबर असं सर. मागितलं जातं आणि बऱ्याच गोष्टी असतात. पण तुम्हाला 22 तारखेला सगळं चित्र पलटेल.